तुम्ही म्हणताय की मी ही रेमेडी करतोय, काम नाही करत, ती रेमेडी काम नाही करत, हे नाही काम करत. अरे कसं करणार आहे तुम्ही? मुळात स्वतःलाच बदल नाही करत ना. मुलांना ना त्यांचे पेरेंट्स एम्बॅरेसमेंट वाटतात. माझी आई अशीच साडी नेसते, पण मी तिला या 5 स्टार मध्ये नेताना तिनं जर तशीच साडी नेसली तर अरे तुला कळत नाही ही अशी का, आपण कुठे चाललोय, अरे तिला नाही माहित तू एज्युकेट केलं का. बरेच वेळा असं असतं की पेरेंट्स जे आहेत ना ते अक्षरशः हार्डवर्क करून ते अगदी सर्वसामान्य परिस्थितीत मोठे आलेले असतात आणि त्यांनी तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये मोठं केलेलं असतं, एवढं केपेबल केलंय की आज तुम्ही लाखो आणि करोडोंची पॅकेज घेताय. मग जर तुम्हाला तुमची आई एम्बॅरेसमेंट वाटतेय तर तुम्ही तुमच्या स्टेटसला म्हणून तिच्यासाठी एक नवीन साडी नाही आणून घेऊ शकता की आई आज आपण ही साडी नेसून जाऊया इकडे. का तुमच्या डोक्यात हा नाही विचार येत? का तुम्ही सिलेक्टिव्हली आई वडिलांना ट्रीट करताय? सिलेक्टिव्ह ट्रीटमेंट झाली ना. ज्या आईने तुम्हाला इंग्लिश बोलायला शिकवलं, आता नवीन जेनझी, ज्या आईने तुम्हाला इंग्लिश स्कूलमध्ये घातलं का तर तिला जाता आलं नाही, त्याच आईला तुम्ही इंग्लिश प्रोनाउन्सिएशन शिकवताय की अगं तुझं हे प्रोनाउन्सिएशन चुकीचं आहे, तुला बोलता येत नाही. तिनं जर तुम्हाला रिजनल स्कूलमध्ये घातलं असतं तर, तिनं जर तुम्हाला ते दिलं नसतं जे तुम्ही आज ज्या गोष्टीवर तुम्ही उभे आहात त्या पायावर उभं राहण्यासाठी तिच्या खस्ता, तिचा स्ट्रगल तुम्हाला दिसत नाहीये. ती जे वागती ते दिसते. तुम्ही तुमच्या अगदी 50शीतल्या आईला सुद्धा जज करू शकत नाही, 50शीतल्या वडिलांना पण जज करू शकत नाही. तुम्ही कसं म्हणू शकता आज तुमच्याकडे चांगलं घर आहे, तुम्ही ट्युशनला जाताय, कॉलेजमध्ये जाताय, तुम्ही गाडी घेऊन जाताय. त्यांना ती गाडी घ्यायला वयाची 35 वर्ष उजळली होती आणि 15 वर्षाचा मुलगा म्हणतो मला या गाडीतनं नाही जायचंय, त्या गाडीतनं ट्युशनला जायचंय. हाऊ फेअर इज दॅट? मग अशा लोकांना किती प्लॅनेट चांगले असू द्या, फरक नाही पडत. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.